ओम श्री. पश्य सर्वत्र मामेकम. सर्व ठिकाणी एक मला पहा. तुझा अनुभव या बोधास ताडून पहा आणि त्याप्रमाणे निश्चय कर. ओम म्हणजे नाद ब्रह्म. यामध्ये सर्व देवता, सर्व लोकभावना, अगणित सूर्याचा प्रकाश, ज्ञान, अनुभव, साक्षीत्व ही लीन होऊन काही एक होऊन आपणच उरते. ते उत्पत्ती स्थिती लय रहित आहे. हेच सर्वात श्रेष्ठ आहे. याला आदी अंत नाही. हेच सर्वांचे आदी अंत्य स्थान होय. हे निराकार निर्गुण निसंग निर्लेप रंगातीत, नामरूपातीत, नाद बिंदू कलातीत, अखंड अवाच्य उन्मनी, मनोन्मनी, शक्ती अतीत, अनंत कोटी ब्रह्मांडाचे बीज स्थान असून सर्वांचे लय स्थान, सर्व नाद, सर्व शक्ती, सर्व मूर्ती, अगणित कोटी शब्द, अनंत गोल यास गिळून सर्वाधार, सर्वज्ञ, सर्व शक्ती युक्त होऊन सर्वांचे आत बाहेर परिपूर्ण व्यापून कशासही न सापडणारे, ज्ञानास अगोचर, तर्कास असाध्य, नित्यानंद रूप होऊन शाश्वत निरंतर आप आपणच काही एक होऊन शांती स्थान होऊन जीवन मुक्ती सौख्याचे आगर, ब्रह्मानंदाचा सागर होऊन विराजणारे हे खऱ्या गुरुपुत्रांना गुरुबोध बळाने सम्यक ज्ञानाधारे अनायासे करतला मलकाप्रमाणे सहजी सहज अनुभवास येणारे आणि केव्हाही त्याच्या मागे पुढे वर खाली सर्वत्र कोणत्याही स्थितीत सोडून न राहणारे, स्वयंप्रकाश, ज्ञानाज्ञानातीत, स्मरण विस्मरणातीत, उदयास्तरहित, सूर्य चंद्र नक्षत्र विद्युल्लतांनी युक्त, सर्व साक्षीत्वाने राहणारे परब्रह्म, परात्पर वस्तू, आनंद कंद, परात्पर सद्गुरु रूप असून सर्वास मोक्षदाते, शांतातीत कला शक्ती समवेत विराजते. ती शक्ती म्हणजे श्री. ही ईश शक्ती आपल्या आकर्षणे करून परमाणूसह सर्व ब्रह्मांडाचे उत्पत्ती स्थिती लयास कारणभूत आहे. श्री हीच मोक्ष सती, कलाशक्ती देवता, चारी वेद, चार खाणी, चार वाणी, चारी देह, चार योग, ब्रह्मांड, पिंडांड, नदी सरोवर पर्वत सागर, झाड झुडूप, काल देश, पंचतत्वे यास मूल कारण होऊन कार्य रूपाने आकारास येऊन आपल्याच शक्तीने त्याचे धारण करीते. सर्व सिद्धी साधने, चारी मोक्ष, जन्म मरण, इह पराची स्थिती गती यास आधार शक्ती म्हणून जगातील स्थूल सूक्ष्म दर्शनास कारण होऊन सद्गुरूची शक्ती म्हणून सर्वांतर बाह्य व्यापून अनेक नाम रूपे धरून प्रळय काळी सर्व दृश्य कार्यास आपल्यात लीन करून घेऊन ओम नामक नाद ब्रह्म प्रणवी समरस पाऊन समरस राहते. श्री हीच पृथ्वी रूप धरून त्यात आधार शक्ती रूपे गुप्तपणे राहिली आहे. आप तत्व रूप धरून जीवन शक्ती रूपे त्यात गुप्त राहिली आहे. उष्ण प्रकाश शक्तीने तेज तत्वाने दिसली, चंचल शक्तीने वायू रूप झाली आणि बाकीच्या तीन तत्वांच्या व्यवहारास कारण झाली.
पिंडी पंच प्राण रूपे शरीर चालवू लागली. या तत्वातच हिची जाणीव कळा उदयास आली. हीच शरीरात संकल्प विकल्प युक्त मन म्हणून बुद्धी चित्त अहंकार यांच्या व्यवहारास कारण झाली. तेणे करूनच वासना शक्ती म्हणून सर्व कर्म अकर्मी प्राणरूपे सर्व इंद्रियात शिरून जीवास जीवपणा देऊन जन्म मरणाचे फेऱ्यात फिरायास लावणारी आहे. ही श्रीच अवकाश शक्ती म्हणून आकाश रूपाने चारी तत्वास आधारभूत होऊन कार्यात आली. या आकाश रूपाचेच साक्षीत्व घेतले आणि अहम ब्रह्म या ज्ञानाभिमानास कारण झाली. ही अवकाश रूपाने आहे म्हणून तिच्या अस्तित्वातच चारी तत्वे आहेतशी भासतात. तीच शरीरातील व बाहेरील अनंत पोकळी रूप आहे म्हणूनच तिच्या आधाराने स्थिरचरात्मक ब्रह्मांडे दिसतात. ती पोकळीच नाहीशी झाली की बाकीच्या तत्वास जागाच नाही. पोकळीच नाही तर वायू नाही, काहीच तत्व उरत नाही. त्या अनंत अपार पोकळीत ओंकार घनदाट भरला आहे. पोकळीच नाही तेव्हा तदाधारे दिसणारे जगही नाही, जीव नाही, शिव नाही, 14 लोक नाहीत, ज्ञान अज्ञान नाही, ध्यान धारणा नाही. आहे तो ओंकारच आहे. तो ओंकारच बालमुकुंद आहे. कारण ओंकारात सर्व बाह्य भास लय पावून ज्ञानाज्ञानपणास साक्षीत्वास मुकून ऐक्य पावतो. त्याचप्रमाणे बाह्य भाग श्री रूप शक्तीचा व्यक्ताव्यक्त विस्तार, लय करणारे मुकुंद सर्वांचे मुक्तिस्थान, तो ओंकारच दत्तात्रय आहे. कारण त्रय 3 गुण, 3 अवस्था, 3 देह, 3 मात्रा, 3 योग, 3 लोक, 3 वासना, 3 वेद, 3 ताप, इच्छा ज्ञान क्रिया इत्यादी शक्ती रूप श्री त्रिपुटी सहित नाही असा दत्त आहे. या बोधावरून पहा की साक्षी रूप श्री तोच शिष्य, साक्षी रहित ओंकार तोच गुरु, साक्षी सहित चारी देह शिष्य, निर्विकल्प स्थिती गुरु. पंचतत्वे त्यांची कार्ये त्यांचे धर्मही श्री शिष्य. तत्वातीत या देहाचे आत बाहेरील पोकळीच नाहीसे करणारे आत्मस्वरूपच गुरु. अगणित परमाणूंसह अनंत कोटी ब्रह्मांडे आणि त्यातील आकर्षण शक्ती ही श्री म्हणजे शिष्य. त्या सर्वात व्यापून एकच राहणारे रूप सद्गुरु. आता पाहिजे तर ओम नमः शिवाय मंत्राचा अर्थ अनुभव सिद्ध कर. सार्थ बाल मुकुंद नाम स्मरण कर. हवे तर दत्तात्रय अर्थासहित भज. अगर तुझे नावच तुला कसेही विसरत नाही, त्यातील मर्म समजून रहा. म्हणजे
ओम श्रीचा बोध तुला ठसला हे पक्के जाण. तूच गुरु, तूच शिष्य, तूच श्री, तूच ओंकार, तूच सर्व, सर्वच तू. ओम हे तत्पद, श्री हेच त्वम पद, उभयैक्य हेच असी पद. साक्षी ज्ञान रूप शिष्यच त्वम पद, साक्षी तीत गुरुच तत्पद, साक्षीत्व लयच असी पद. हाच सिद्धांत, हाच वेदांत, हाच बोध. याच्या पलीकडे काही नाही. याखेरीज काही करणे नको, ध्यान नको. या ज्ञानाकरिताच म्हणजे या ओम श्रीचे वर्म अनुभविण्याकरिताच इतके ग्रंथ वेदागमादी शास्त्रे रचली गेली. या दोन अक्षरांचे भेदाभेद जाणण्यास्तवच 4 वेद, 4 योग, बंध आसन मुद्रादी साधने यांच्या प्राप्तीनंतर काहीच नाही. हीच गुरुची किल्ली, हेच निर्वाण पद, निर्विकार ब्रह्म. या 2 अक्षरांनीच समर्थ भक्त वत्सल बालमुकुंदाने, बालमुकुंद दत्त, इतर पुत्र बांधव जग, चराचर पदार्थ, ब्रह्मांड कोटी, स्वर्ग मृत्यू पाताळ, चंद्र सूर्य नक्षत्रे सर्वच दृश्यादृश्य एक रूप आहे असे कळविल्यावरून जन्म मरण बंध मुक्ती जीव शिव हा भाव मावळला. भक्ती ज्ञान योग विचार साधने यांची वाट मोडून निर्भय अचल असंग पूर्ण शांत असा होऊन विदेह कैवल्य जीवन मुक्तीच्या पटावर म्हणजे बाल मुकुंदाच्या चरण कमलावर मी म्हणणारा मिथ्या आहे अशा निर्भावाने पुनरावृत्ती रहित स्थिर झालो. या 2 अक्षरांचा भेद कळण्याची योग्यता यावी म्हणूनच ही चोपडी भरली. हा माझा अनुभव आहे. बाल मुकुंदाच्या बोध बळावर नाचत नाचत 2 दिसतात पण एकच आहे असे कळण्यास्तव गुरु शिष्य टिपऱ्या वाजवून ओंकार नाद उद्भवित 4 देहाचे साक्षीत्व असेपर्यंत एवढी पदवी ज्याने हातोहाती दिली त्याचे विस्मरण होऊन कृतघ्नपणा येईल तो न यावा म्हणून भजन स्मरण ध्यान करून प्रेम रसाचा प्याला आकंठ पिऊन त्या गुंगीत मन मानेल तसे तुमच्या पुढे वेड्या वाकड्या उड्या मारित फिरतो. क्षणात योगी, क्षणात भोगी, क्षणात संभावित, क्षणात लुच्चा, क्षणात मनुष्य, क्षणात पिशाच, क्षणात पोक्त, क्षणात पोरकट अशा चंचलपणाने वागतो, व्यवहार करीतो. मनास येईल तेव्हा बोध करीतो, नाही तेव्हा रिकाम्या गप्पात रमतो. योगी होऊन एखादे वेळी साधनाच्या खटपटीत सहजी पडतो, भोगी होऊन शुद्ध संसारी होतो. परंतु सद्गुरु बाल मुकुंदाने पूर्ण कृपेने ओम श्रीचा बोध सांगून तो साक्षीच्या तोंडासमोर झळकत ठेविल्यामुळे कशाचीच पर्वा नाही ही स्वानुभव सिद्ध गोष्ट आहे. तीच तुम्हाला पुत्र वात्सल्याने बंधू प्रेमाने उघड करून दिली आहे. ती जीवी दृढ धरा म्हणजे शांती प्राप्त होऊन इहलोकी देह समाप्तीपर्यंत आनंदात राहून अंती बाल मुकुंद पदी ऐक्य आहाच. पण
घटाकाश महदाकाश न्याये मिळून जाल. हे सत्य, ही माझी दिनाची देणगी आहे. स्वीकारून बालमुकुंदाच्या नावाने गजर करा. श्री गुरुदेव दत्त.